नमस्कार. मी पौर्णिमा किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत उपवासाची रॉयल साबुदाणा खीर. त्यासाठी काय साहित्य लागते चला तर पाहूया. 1 चमचा तूप, 1 ग्लास दूध, छोटा प्याला पाणी, छोटी वाटी साबुदाणा मी हा रात्रीच भिजून ठेवला होता, 1 छोटी वाटी ड्रायफ्रूट, 5 बदाम, 5 काजू, 1 छोटी वाटी साखर, मी 5 टेबलस्पून साखर घेतली आहे. हा 10 वाला अमूल पावडरचा पॅकेट घेतला आहे आणि अर्धा सफरचंद घेतलं आहे. तर चला बघूया कसं करतात खीर. मी आता इथं तूप तापत ठेवलं आहे आणि आता हे ड्रायफ्रूट तळून घेणार आहे आणि ॲपल तळून घेणार आहे. 1 चमचा तुपात ॲपल आणि ड्रायफ्रूट तळून घ्यायचे. हे अख्खेच तळून घ्यायचे, ह्याचे तुकडे नाही करायचे. हे खीरमध्ये खूप छान लागतात तळलेले ड्रायफ्रूट्स. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा अजून टाकू शकता ड्रायफ्रूट्स आवडेल ते. मी गॅस बारीक करते आता आणि हे काढून घेते. आता आपण ॲपल तळून घेऊया. मी हा मोठा अर्धाच ॲपल घेतला आहे. ॲपलला फक्त 1 मिनटं तळून घ्यायचं आहे. ॲपल पण तळलेलं खूप छान लागतं. आणि हा पोटभरीचा उपवासाचा पदार्थ आहे, त्याच्यामुळे पोट भरते आहे खीरनी. आपण रॉयल खीर बनवतो आहे. आता ॲपल आपले तळून झाले आहे. आता आपण पातेलं तापत ठेवूया. पातेल्यामध्ये दूध आणि पाणी टाकूया. 1 ग्लास दूध घेतलं आहे मी, 1 छोटा प्याला पाणी घेतलं आहे. त्याला उकळी आली की आपण साबुदाणा टाकू. मी आता दूध इथं तापत ठेवलं आहे. त्याला उकळी आली की आपण साबुदाणा टाकून द्यायचा आणि साबुदाणा ट्रान्सफर होईस्तोवर आपण ती उकळून घ्यायचा. तुम्ही बघू शकता मी फुल गॅस ठेवला आहे. त्याला उकळी फुटली की आपण साबुदाणा टाकूया त्याच्यात. तुम्ही बघू शकता दुधाला आता उकळी फुटायला लागली आहे. उकळी चांगली आली की आपण ह्याच्यात साबुदाणा टाकू. तुम्ही बघू शकता दुधाला आता चांगली उकळी आली आहे. ह्याच्यातनं आपण 1 चमचा मोठी पळी म्हणजे दूध काढून ह्या मिल्क पावडरमध्ये टाकून हलवून घेऊया. आता मी साबुदाणा टाकते. शकता साबुदाणा ट्रान्सफर व्हायला लागला आहे. आता आपण जी मिल्क पावडर लिक्विड करून घेतो होतं दूध टाकून, मी गॅस बारीक करते, ते टाकूया. आणि हलवून घेऊया. हे 5 छोटे चमचे साखर घेतली आहे मी, कारण आपण मिल्क पावडर टाकली आहे त्याच्यामुळे साखर मी थोडीच घेतली आहे. तुम्ही गोड कमी जास्त करू शकता. आणि हे पूर्ण ट्रान्सफर साबुदाणा झाला की खीर आपली उकळून घ्यायची चांगली. आणि त्याच्यानंतर ड्रायफ्रूट आणि ॲपल जे आपण तुपामध्ये तळून घेतले ते टाकून द्यायचे ह्याच्यात. मग आपली खीर तयार. व्हिडिओ आवडल्यास, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. तुम्ही बघू शकता आता साबुदाणा ट्रान्सफर व्हायला लागला आहे. मी गॅस थोडासा वाढवला आहे. तुम्ही बघू शकता साबुदाणा आता ट्रान्सफर झाला आहे आपला. आता आपली पूर्ण साखर इथे विरघळून द्यायची ह्याच्यात. याला 1-1.5 मिनटं लागेल आता साखर आणि मिल्क पावडर मिक्स व्हायला. हा पोटभरीचा उपवासाचा पदार्थ आहे, त्याच्यामुळं पोट भरून जाते ह्याच्यात उपवासाला. आणि एनर्जी की साबुदाणा रॉयल खीर. शकता आता पूर्ण साबुदाणा शिजला आहे आपला, चांगली उकळी फुटली आहे ना. आता आपण हे तळलेले काजू, बदाम, ॲपल ह्याच्यात टाकून देऊया. आणि हलवून घेऊया. ही रॉयल खीर तयार. आता सर्व करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि खीर एकदा नक्की करून बघा माझ्या पद्धतीने. खीर कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा मैत्रिणींनो. व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एकदा ही रेसिपी नक्की करून बघा. आवडल्यास कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपली खीर तयार. चला आता सर्व करूया आपण. बघू शकता तुम्ही ही खीर आपली तयार झाली आहे. एकदा नक्की करून बघा मैत्रिणींनो माझ्या ह्या पद्धतीने. कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मस्त राहा, स्वस्थ राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. बाय.